मागील बऱ्याच दिवसापासून परभणी तालुक्यातील पेडगाव येथील पाणी प्रश्न गंभीर बनला असून खंडाभर पाण्यासाठी गावातील महिला व नागरिकांना भटकंती करावी लागत आहे। याच प्रश्नावरून 1 तारखेला पेडगाव येथील ग्रामस्थ व महिलांनी ग्रामपंचायत येथे घागर मोर्चा काढला। ग्रामपंचायत प्रशासनाने कुठलीही उपाययोजना न करता उलट आंदोलकांवरच शासकीय कामात अडथळा आणण्याचे गुन्हे दाखल केले। यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली होती। आज दिनांक 1 मे रोजी गणेश देशमुख यांनी जाहीर केल्याप्रमाणे पाण्याच्या टाकीवर चढले व पाणी प्रश्नावरून पाण्याच्या टाकीवरून उडी मारून जीव संपवण्याचा निर्धार बोलून दाखवला। ही बातमी समजता सर्व गावकरी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीआय डोंगरे साहेब तसेच ग्रामसेवक पवार साहेब यांनी पाण्याच्या टाकीकडे धाव घेतली व सर्वांनी त्यांना पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यात येईल असे लेखी आश्वासन देऊन खाली उतरण्याची विनंती केली व त्यांनी सर्वांच्या शब्दांचा मान राखत 1 तासानंतर त्यांचे आंदोलन मागे घेतलं। सर्व गावकऱ्यांच्या समक्ष गणेश देशमुख यांचा सर्व मागण्या मान्य करत आजपासूनच गावाला सुरळीत पाणी पुरवठा करण्यात येईल असा शब्द ग्रामविकास अधिकारी पवार यांनी दिला। ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीत ग्रामपंचायत सेवक राजेश नंद यांनी आपल्यावर दबाव टाकून आंदोलकांवर खोटा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले असे पोलीस अधिकाऱ्यांसमक्ष सांगितले। आंदोलक गणेश देशमुख व शेख सादेक यांच्यावर जे खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ते तत्काळ मागे घेऊ असा शब्द पीआय डोंगरे साहेब यांनी दिला। या प्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुहास भैया देशमुख, राजू काका देशमुख, अब्दुल हाफिज, ग्रामपंचायत सदस्य विलासराव देशमुख, अभय देशमुख, मोबिन कुरेशी, शेख खलील, संजय गायकवाड, तात्याराव वरकड, अनिल असोरे, श्रीधर देशमुख, शेख शगीर, शेख सादेक यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित